नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत, दॅट इज शॅपिरो रिॲक्शन अँड बेमफोर्ड स्टीव्हन्स रिॲक्शन. शॅपिरो रिॲक्शन हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, सेटमध्ये पण यातून प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि CSIR नेटमध्ये पण यातून प्रश्न येतात. त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲप बद्दल थोडं बोलूया. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲप वरती नवीन कोर्स लॉन्च झालेला आहे. महाराष्ट्र सेट 2021 पेपर 2 केमिकल सायन्सेस साठी बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला एंटायर सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यात फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, अॅनालिटिकल सर्व टॉपिक्स कव्हर केले जाणार आहेत. असाइनमेंट्स आहेत. प्रत्येक चॅप्टर नंतर तुम्हाला असाइनमेंट्स भेटणार. प्रत्येक चॅप्टर कंप्लीट झाल्यावरती असाइनमेंट्स भेटणार. त्याचसोबत व्हिडिओ सोल्युशन्स, 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट भेटणार, डाऊट सॉल्विंग ॲज वेल एज प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन्स. आणि हे फक्त याची फीस असणार आहे 2999 ओनली. आणि त्यामध्ये बोनस पॉइंट म्हणजे आम्ही पेपर 1 चे सुद्धा व्हिडिओज इन्क्लूड करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 चे नोट्स सुद्धा भेटणार आहेत. ठीक आहे, जो आपला रिसर्च ॲप्टिट्यूड पार्ट असतो, डेटा इंटरप्रिटेशन पार्ट असतो, जे पण काय पेपर 1 चे टॉपिक्स असतात, मॅथमॅटिकल रिझनिंग, ते सर्व आम्ही प्रोव्हाइड करणारच आहोत. पेपर 2 चे टॉपिक्स तर असणारच आहेत, त्यासोबत पेपर 1. ओके, आणि हे सर्व कितीला असणार? फक्त 2999 रुपीज मध्ये. राईट, सो वी विल स्टार्ट विथ टुडेज लेक्चर. तर आज आपण काय स्टडी करत आहोत? शॅपिरो आणि बेमफोर्ड स्टीव्हन्स. तर दोन्ही रिॲक्शन्स, आता मी 2 रिॲक्शन्स एकत्र घेण्याचं कारण काय, की दोन्ही रिॲक्शन मध्ये रिॲक्टेंट आणि प्रोडक्ट सेम असतो. हा काय आहे? रिॲक्टेंट. ओके, हा रिॲक्टेंट आहे आणि आहे प्रोडक्ट. ठीक आहे, तर दोन्ही रिॲक्शन मध्ये रिॲक्टेंट आणि प्रोडक्ट सेम असतो. रिॲक्टेंट काय असतं? टोसाइल हायड्रोजन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. ठीक आहे, हा काय असतो? रिॲक्टेंट. आणि प्रोडक्ट काय भेटतात तुम्हाला? अल्किन्स. ओके, प्रोडक्ट काय भेटतं? अल्किन. ओके, तर हे काय असतं एक्झॅक्टली? हे टोसाइल हायड्रोजन्स ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंड्स तर आपल्याला माहिती आहेत, अल्डिहाइड, कीटोन. ओके, ज्याच्यामध्ये पण कार्बोनिल ग्रुप असतो ते काय असतात? सर्व कार्बोनिल कंपाऊंड्स. राईट, तर हे टोसाइल हायड्रोजनचा अर्थ काय हे मी तुम्हाला मेकॅनिझम शिकवताना एक्सप्लेन करते. तर रिक्वायरमेंट्स काय? 2 रिक्वायरमेंट्स पाहिजेत तुम्हाला. सर्वात पहिलं म्हणजे टोसाइल हायड्रोजन, सेकंड म्हणजे बेस. जर स्ट्रॉंग बेस असेल तर ते रिॲक्शन काय असणार? दॅट विल बी अ शॅपिरो रिॲक्शन. आणि जर वीक बेस असेल तर ते रिॲक्शनचं नाव चेंज होऊन बेमफोर्ड स्टीव्हन्स होणार. तर बेसिकली हे रिॲक्शन्स जे आहेत ते दोघांमध्ये रिॲक्टेंट पण सेम आहे, प्रोडक्ट पण सेम आहे, पण डिफरन्स कुठे येतो? डिफरन्स येतो बेसमध्ये. जर मी एखादा स्ट्रॉंग बेस वापरला, जसं की आपले अल्काइल लिथियम्स किंवा LDA, जर मी हे स्ट्रॉंग बेसिस वापरले तर रिॲक्शनचं नाव काय होणार? शॅपिरो रिॲक्शन. आणि जर मी टोसाइल हायड्रोजन सोबत एक वीक बेस वापरला, जसं की सोडियम इथॉक्साइड, एक वीक बेस आहे, हा वीक बेस वापरला तर त्या रिॲक्शनचं नाव काय होणार? बेमफोर्ड स्टीव्हन रिॲक्शन्स. अच्छा, तर प्रोडक्ट मध्ये पण डिफरन्स आहे. शॅपिरो रिॲक्शन असेल, शॅपिरो रिॲक्शन केव्हा केव्हा होणार? टोसाइल हायड्रोजन प्लस स्ट्रॉंग बेस. टोसाइल हायड्रोजन प्लस स्ट्रॉंग बेस. जर असेल तर तुम्ही समजून जायचं काय? शॅपिरो रिॲक्शन आहे. तर प्रोडक्ट काय भेटणार? लेस सबस्टिट्यूटेड अल्किन. ठीक आहे, आणि त्याचं जर बेमफोर्ड स्टीव्हन्स रिॲक्शन असेल, ज्यामध्ये टोसाइल हायड्रोजन प्लस वीक बेस वापरतात, त्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट काय भेटणार? एक मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. तर लेस सबस्टिट्यूटेड आणि मोर सबस्टिट्यूटेड अल्किन काय असतं? खूप सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, मी हा एक एक्झाम्पल घेते. ठीक आहे, आता हे एक ही अल्किन आहे. ओके, आणि एक ही अल्किन आहे. एक रॅन्डम एक्झाम्पल घेते. ठीक आहे, इथे काय डबल बॉन्ड बघा, इथे डबल बॉन्ड इथे. ठीक आहे, इथे एक सबस्टिट्युएंट आणि इथे एक सबस्टिट्युएंट. इथे किती आहेत? 2 सबस्टिट्युएंट्स आहेत, है ना? या डबल बॉन्डला टोटल सबस्टिट्युएंट्स किती आहेत? 1 आणि इथे 2. समजलं? हा काय आहे? हा एक सबस्टिट्युएंट आणि हा दुसरा. ठीक आहे, 2 सबस्टिट्युएंट्स असतात. आणि इथे बघा, हा जो डबल बॉन्ड आहे त्याला किती सबस्टिट्युएंट्स आहेत? हा एक सबस्टिट्युएंट,
हा दुसरा सबस्टिट्यूएंट आणि आता हा पूर्ण ग्रुप आहे जो तिसरा सबस्टिट्यूएंट. मग ही जी अल्कीन होती ती काय झाली मोर सबस्टिट्यूटेड. ठीक आहे, मोर सबस्टिट्यूटेड. आणि ही अल्कीन काय झाली, ही अल्कीन झाली लेस सबस्टिट्यूटेड. समजलं? तर जर शॅपिरो रिॲक्शन असेल तर प्रोडक्ट काय भेटणार, एक लेस सबस्टिट्यूटेड अल्कीन. आणि बॅम्फॉर्ड स्टीव्हन्स रिॲक्शन असेल तर प्रोडक्ट काय भेटणार, एक मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन. ठीक आहे, तर आधी आपण काय करूया ह्याचा मेकॅनिझम बघूया. सो हा मेकॅनिझम आहे शॅपिरो रिॲक्शनचा. ठीक आहे, कसं मेकॅनिझम आहे बघा. फर्स्ट काय, फर्स्ट स्टेप त्यांनी काय घेतली नाहीत, एक कार्बोनिल कंपाऊंड. हा काय घेतली नाही, कीटोन घेतली नाही. ठीक आहे, हा काय आहे, कीटोन आहे. त्यामध्ये त्यांनी ऍड केली आहेत टोसाइल हायड्रोजीन. हा जो रिएजंट आहे इथे दिसतोय तुम्हाला NH2NHSO2Ar. तर बेसिकली स्टुडंट्स हा जो ग्रुप आहे ना त्याला आपण टोसाइल ग्रुप म्हणतो. ह्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये TS पण लिहितो. ठीक आहे, हायड्रोजीन म्हणजे काय, NH2, राईट, NH2. बेसिकली हे जे आहे, सी हा जो ग्रुप आहे, सी हा जो ग्रुप आहे, हा जो ग्रुप आहे तो काय आहे, तो टोसाइल ग्रुप आहे. ठीक आहे, आणि हायड्रोजीन म्हणजे या हे जे असतं NH2. ओके, बेसिकली NH2 ह्या ग्रुपला आपण हायड्रोजीन म्हणतो. ठीक आहे, तर इथे काय झालंय, एक H च्या जागी काय आलाय, टोसाइल ग्रुप आलाय. म्हणून हा काय झाला, एक H च्या जागी काय आलाय, टोसाइल ग्रुप आलाय. तर याला काय म्हणतो आपण, टोसाइल हायड्रोजीन. आणि टोसाइल ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप, ArSO2. ठीक आहे, हा ग्रुप काय आहे, एक टोसाइल ग्रुप आहे. ओके, सो टोसाइल हायड्रोजीन प्लस कीटोन काय होतं, रिॲक्शन होतं. ठीक आहे, टोसाइल हायड्रोजीन प्लस कीटोन एक रिॲक्शन होतं. हे मी ते इरेज करते. एक रिॲक्शन होतं. कसं रिॲक्शन होतं, खूप सोपं रिॲक्शन होतं. एलिमिनेशन ऑफ वॉटर होतं त्यामध्ये. ठीक आहे, एलिमिनेशन ऑफ वॉटर होतं. एलिमिनेशन ऑफ वॉटर. ओके, एलिमिनेशन ऑफ वॉटर, राईट. कीटोन प्लस टोसाइल हायड्रोजीन्स रिॲक्शन होतं. काय होतं त्यामध्ये, एलिमिनेशन ऑफ वॉटर, H2O एलिमिनेट होतो. ठीक आहे, मग काय प्रोडक्ट भेटणार, हे प्रोडक्ट भेटणार आहे ना. H2 एलिमिनेट झालं तर काय उरलं इथे, NHSO2Ar, NHSO2Ar. ठीक आहे, ह्या एंटिटीला म्हणतात टोसाइल हायड्रोझोन. या एंटिटीला म्हणतात टोसाइल हायड्रोझोन. ठीक आहे, सो कीटोन प्लस टोसाइल हायड्रोजीन्स फॉर्म्स टोसाइल हायड्रोझोन्स ऑफ कीटोन. ठीक आहे, ऑफ कीटोन. हे कोणाचं आहे, हे टोसाइल हायड्रोझोन ऑफ कीटोन बनलेलं आहे. कसं बनतं समजलं ना, हायड्रोजीन पासून हायड्रोझोन म्हणतो. कसा बनतो, बाय एलिमिनेशन ऑफ वॉटर. कळालं? आता नेक्स्ट स्टेप काय आहे, फर्स्ट स्टेप तर त्यांनी हे फॉर्म केली नाहीत. नेक्स्ट स्टेप त्यांनी काय यूज केली नाहीत, इथे एक बेस यूज केली नाहीत. हा ब्युटाइल लिथियम काय आहे, एक स्ट्रॉंग बेस आहे. हा काय, एक स्ट्रॉंग बेस आहे. हा काय करणार, मोस्ट ऍसिडिक प्रोटॉन एलिमिनेट करणार. बेस आहे ना, तर त्याचं काम काय असतं, ऍसिडिक प्रोटॉन एलिमिनेट करणं. त्यात सर्वात ऍसिडिक प्रोटॉन कुठे स्टुडंट्स, हा आहे. हा प्रोटॉन सर्वात ऍसिडिक आहे ना. हा कसा सर्वात ऍसिडिक आहे, कारण हा प्रोटॉन गेल्यानंतर जी नेगेटिव्ह चार्ज येणार ती दोन्हीकडे स्टेबिलाइज होऊ शकतोय. असं इथे पण स्टेबिलाइज होऊ शकणार, कारण हे SO2Ar आहे ना, हे बेसिकली असं स्ट्रक्चर आहे. तर हा नेगेटिव्ह चार्ज इथे हे दोन ऑक्सिजन स्टेबिलाइज करतील आणि हा नेगेटिव्ह चार्ज असा इथे पण स्टेबिलाइज होऊ शकतो. मग सर्वात ऍसिडिक प्रोटॉन कुठला आहे, हा हायड्रोजन. मग हा ब्युटाइल लिथियम काय करतं, हा हायड्रोजन काय करतं, ऍब्स्ट्रॅक्ट करतं. इथे काय येतो, नेगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, परत एक दुसरा मॉलिक्यूल रिॲक्ट करतो. हा पहिला मॉलिक्यूल रिॲक्ट केला ब्युटाइल लिथियमचा, इथे परत दुसरा मॉलिक्यूल ऍक्ट करतो ब्युटाइल लिथियमचा. म्हणून कधी पण जो बेस आपण इथे वापरणार ना स्टुडंट्स, तो नेहमी एक्सेस मध्ये असणार. तुम्हाला क्वेश्चन मध्ये पण एक्सेस बेस लिहून देणार किंवा 2 इक्विव्हॅलंट बेस लिहून देणार. ठीक आहे, कारण
आपल्याला बेस 2 वेळा लागतो. सेकंड टाइम काय करतो, सेकंड मोस्ट जो आहे ऍसिडिक प्रोटॉन तो ऍब्स्ट्रॅक्ट करतो. तर कुठे आहे, इथे प्रोटॉन्स अवेलेबल आहेत ना, तर ह्या प्रोटॉन पण काय करतो इथे ऍब्स्ट्रॅक्ट, कारण हा प्रोटॉन इथे फक्त एकालाच रेझोनन्स मध्ये जाऊ शकतो ना हा स्ट्रक्चर, म्हणून हा थोडा लिस्ट ऍसिडिक होता. आणि हा जो नायट्रोजनचा हायड्रोजन होता तो मोस्ट ऍसिडिक होता. तर पहिला तर मोस्ट ऍसिडिक प्रोटॉनच ऍब्स्ट्रॅक्ट करणार, म्हणून पहिला हा इंटरमिडिएट बनला. सेकंड काय होतं, इथून प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट होतो, मग हा इंटरमिडिएट बनतो. ठीक आहे, समजलं? खूप सोपं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असणार, नेक्स्ट स्टेप काय असणार ती आपण बघूया. नेक्स्ट स्टेप मध्ये काय असणार, काय होणार, बेसिकली हे कॉन्ज्युगेशन मध्ये जाणार, हे इथे जाणार, हे असं इथे, आणि हे काय होणार, एलिमिनेट होणार. राईट. सो काय भेटणार तुम्हाला, आर काय भेटणार तुम्हाला, आर. ठीक आहे, इथे डबल बॉन्ड येणार, हा इथे डबल बॉन्ड, हा जो बॉन्ड आहे तो इथे शिफ्ट होणार, इथे डबल बॉन्ड येणार, आणि हा इथे एलिमिनेट होणार, हा इथे एलिमिनेट होणार. ठीक आहे, मग इथे काय झालं, SO2AR एलिमिनेट झालं. ओके, हा एलिमिनेट होऊ शकतो ना, कारण हा स्टेबल कंपाऊंड आहे. SO2AR हा एलिमिनेट होऊ शकतो. ह्याच्यावरती जर मायनस चार्ज आला तर तो डिस्टेबलाइज होऊ शकतो की नाही, सॉरी स्टेबलाइज होऊ शकतो की नाही, म्हणून हा काय होणार, इथे एलिमिनेट होणार. राईट. थर्ड स्टेप काय होणार इथे, नेक्स्ट त्यानंतरची स्टेप काय असणार सांगा पाहू. त्यानंतरची स्टेप काय असणार, हा नेगेटिव्ह चार्ज इथे येणार. ठीक आहे, आणि हा इथे. तर काय झालं, बेसिकली नायट्रोजन गॅस एलिमिनेट झालाय ना, असा हा N ट्रिपल बॉन्ड N, काय नायट्रोजन गॅस ना, हा नेगेटिव्ह इथे आल्यानंतर काय होणार, N ट्रिपल बॉन्ड N होणार. मग हा नायट्रोजन गॅस एलिमिनेट झाला, आणि इथे काय आला, नेगेटिव्ह चार्ज. ओके, इथे काय आला, नेगेटिव्ह चार्ज. आता नेगेटिव्ह चार्जला स्टेबलाइज करण्यासाठी तुम्ही कुठलाही इलेक्ट्रोफाईल ऍड करू शकता. राईट. तर त्या इलेक्ट्रोफाईलचं सबस्टिट्यूशन कुठे होणार, इथे. तर बेसिकली जिथे आधी कार्बोनिल ग्रुप होतं तिथे काय झालंय, लेस सबस्टिट्यूटेड साइडला अल्किन बनलंय, आणि काय आलंय, जिथे कार्बोनिल होता तिथेच काय आलंय, इलेक्ट्रोफाईल आलाय. ठीक आहे, तर समजलं, हे स्टार्टिंग प्रोडक्ट होतं. ठीक आहे, हे स्टार्टिंग रिएक्टंट होतं आपला, आणि हा आपला काय झालाय, फायनल प्रोडक्ट झालाय. ठीक आहे, हा फायनल आपला प्रोडक्ट झालाय. समजलं, खूपच सोपं आहे मेकॅनिझम. पहिले 2 बेसेस ऍक्ट होतात, आणि त्यानंतर नायट्रोजन गॅस एलिमिनेट होतो, आणि त्यानंतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं. ठीक आहे, आता बघा हा एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, हा काय आहे, बेसिकली हा एक नॉर्बोर्निंग स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये आपण काय ऍड केलंय, टोसाइल हायड्रोजिन ऍड केलंय. तर टोसाइल हायड्रोजिन ऍड केल्यानंतर आपल्याला काय भेटणार, H2 एलिमिनेट होतो ना, मग काय भेटतं आपल्याला, NHTS है ना. ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला आपण म्हणतो टोसाइल हायड्रोजोन है ना, ह्याला काय म्हणतो आपण, टोसाइल हायड्रोजोन. त्यानंतर काय केलं आपण, बेस यूज केलाय, हा कुठला एक स्ट्रॉंग बेस आहे, त्याचे 2 इक्विव्हॅलेंट्स यूज केलेत. ह्याचा अर्थ इथे काय होतंय, इथे शॅपिरो रिॲक्शन होतंय. इथे काय होतंय, इथे शॅपिरो रिॲक्शन होतंय. तर ते कसं होणार, आपल्याला माहितीये, लेस सबस्टिट्यूटेड साइड. मग ही कुठे डबल बॉन्डचे 2 चान्सेस आहेत. डबल बॉन्डचे 2 चान्सेस आहेत. डबल बॉन्ड इथे येऊ शकतं, किंवा किंवा कुठे येऊ शकतं डबल बॉन्ड, किंवा कुठे येऊ शकतं डबल बॉन्ड, इथे येऊ शकतं है ना. एकतर इथे तरी येऊ शकतं, इथे तरी येऊ शकतं, नाही तर इथे तरी येऊ शकतं. राईट. तर कुठल्या बाजूला येणार, इथे येणार. का बरं, इथे का नाही येणार, कधी पण लक्षात ठेवा, जे हे सबस्टिट्युएंट्स असतात, ठीक आहे, जे हे प्रोडक्ट्स असतात ते अनस्टेबल असतात. का अनस्टेबल असतात,
कधी पण जो आपला ब्रिज हेड पोझिशन असतो, ठीक आहे, जिथून हा ब्रिज हेड कार्बन असतो, त्या ब्रिज हेड कार्बन मध्ये कधीच डबल बॉन्ड नसला पाहिजे किंवा कार्बोकटायन नसला पाहिजे. ठीक आहे, जेव्हा आपण कार्बोकटायन केमिस्ट्री स्टडी करू तेव्हा पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की कधी पण जो ब्रिज हेड कार्बन असतो तिथे कार्बोकटायन बनला नाही पाहिजे किंवा कार्बनायन नसला पाहिजे किंवा डबल बॉन्ड नसला पाहिजे. हे सर्व प्रोडक्ट्स अनस्टेबल होतात. हे एक ब्रेट्स रूल म्हणून आहे. सो अकॉर्डिंग टू ब्रेट्स रूल, ओके, ब्रेट्स जे सायंटिस्ट होते त्यांनी सांगितलंय की हे कंपाऊंड जिथे ब्रीचिंग कार्बनच्या इथे, हे ब्रिजिंग कार्बन्स आहेत ना, हा कार्बन कारण इथून एक हा ब्रिज हेड फॉर्म होतोय. ठीक आहे, सो या स्ट्रक्चर्स मध्ये कधी पण इथे डबल बॉन्ड नसला पाहिजे किंवा इथे डबल बॉन्ड नसला पाहिजे. ठीक आहे, असं इथे इथे असे डबल बॉन्ड्स काय या कंपाऊंडला अनस्टेबल बनवतात. कळालं? मग कुठे डबल बॉन्ड यायला पाहिजे आपल्या अकॉर्डिंग इथेच. आणि ऑब्व्हियसली आपल्याला शॅपिरो मध्ये लेस सबस्टिट्यूटेड बनवायचंय. इथे डबल बॉन्ड जर मी घेतला असता तर तो मोर सबस्टिट्यूटेड झाला असता. पण मग बॅम्फर्ड स्टिव्हन्स मध्ये काय होणार, असं होणार का? नाही. जरी इथे बॅम्फर्ड स्टिव्हन्सची कंडिशन दिली असती तरी डबल बॉन्ड इथे बनलाच नसता. का? भलेही त्याला बॅम्फर्ड स्टिव्हन्स म्हणतो की मोर सबस्टिट्यूटेड अल्किन बनवा, तरीही बनला नसता. का? कारण तो तो जो प्रोडक्ट बनणार तोच अनस्टेबल असणार अकॉर्डिंग टू ब्रेट्स रूल, है ना. तर तो प्रोडक्ट बनणारच नाही. तर बॅम्फॉर्ड्स असून दे, शॅपिरो असून दे, जेव्हा पण नॉर्बोनियन स्ट्रक्चर असतं तेव्हा नेहमी डबल बॉन्ड इथे बनणार. ठीक आहे, इथे आपला कार्बोनिल ग्रुप होता तर डबल बॉन्ड कुठे बनणार? इथे बनणार. ठीक आहे, राईट. सो दिस इज द लेस सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. हा आपला काय झाला? प्रोडक्ट झाला. ठीक आहे, त्यानंतर मी इथे काय केलंय? H प्लस टाकलंय. H प्लसचा अर्थ काय? एक इलेक्ट्रोफाईल टाकलाय. ठीक आहे, म्हणजे मला इथे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचंय. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कुठे होणार? जिथे कार्बोनिल असतो त्याच जागेवरती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होणार. मग आन्सर काय बनणार माझा? ठीक आहे, सो दिस इज द फायनल आन्सर. राईट. नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा. परत काय करायचं? आधी टोसाइल हायड्रोजन बनवायचं आपल्याला. ठीक आहे, सो आधी टोसाइल हायड्रोजन बनवून घेऊया. सो टोसाइल हायड्रोजन काय असतो? एन 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 एच एन एन एच टी एस. ठीक आहे, त्यानंतर आपण एलडीए. एलडीए परत एक स्ट्रॉंग बेस आहे. तर कुठे बनणार? डबल बॉन्ड कुठे येणार स्टुडंट्स? डबल बॉन्ड कुठे येणार? लेस सबस्टिट्यूटेड. लेस सबस्टिट्यूटेड म्हणजे इथे. ठीक आहे, त्यानंतर काय? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. हा काय? ऍसिटिल क्लोराइड आहे. ठीक आहे, सो ऍसिटिल ग्रुप वरती प्लस चार्ज, प्लस पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो ना. सो बेसिकली ऍसिटिल हे आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन विचारतायत. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कुठे होणार? जिथे कार्बोनिल ग्रुप होता तिथे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होणार. ठीक आहे, सो दिस इज आवर फायनल प्रोडक्ट. इथे काय सांगितली नाही त्यांनी? सोडियम मिथॉक्साइड. सोडियम मिथॉक्साइड तर वीक बेस आहे, म्हणजे इथे काय होते? बॅम्फॉर्ड स्टिव्हन्स. तर बॅम्फॉर्ड स्टिव्हन्स मध्ये काय प्रोडक्ट भेटतो? मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. तर इथे काय होणार? इथे बनणार डबल बॉन्ड. ठीक आहे, दिस इज लेस सबस्टिट्यूटेड, दिस इज मोर सबस्टिट्यूटेड. ओके, या अशा हे जे स्ट्रक्चर्स आहेत तिथे चालतो. ठीक आहे, इथे डबल बॉन्ड. फक्त स्पेसिफिकली ब्रेट्स रूल हा नॉर्बोर्नियन सिस्टम साठीच आहे, लक्षात ठेवा. ओके, हायलाइट करून लिहा तिथे. आणि नेक्स्ट काय? सेम इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे कुठे येणार? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इथेच. ठीक आहे, जिथे कार्बोनिल ग्रुप होता तिथे. सो दिस इज युअर फायनल प्रोडक्ट. समजलं? खूप सोपं आहे रिएक्शन, राईट. आता बघा, हा क्वेश्चन महाराष्ट्र सेट 2019 मध्ये येऊन गेलाय, रिसेंट इयर्स मध्येच येऊन गेलाय. तर मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज. ठीक आहे, इथे ऑब्व्हियसली टोसाइल हायड्रोजीन प्लस बेस लगेच ओळखून गेलो आपण की काय आहे? शॅपिरो
रिॲक्शन विचारलंय. ठीक आहे, एक स्ट्रॉंग बेस आहे आणि एक हायड्रोजन आहे आणि कार्बोनिल कंपाऊंड आहे. कळालं? म्हणजे याचा अर्थ अल्किन भेटली पाहिजे है ना. अल्किन, तर इथे पण अल्किन दिसते, इथे पण अल्किन दिसते, इथे पण अल्किन दिसते, इथे तर काय आहे हायड्रॉक्सी ग्रुप बनले, तर सी तर असंच गेला. ठीक आहे, आता आपण काय करणार, इथे कार्बोनिल ग्रुप आहे म्हणजे डबल बॉन्ड कुठे येऊ शकतो, इथे तरी येऊ शकतो, नाहीतर इथे तरी येऊ शकतो है ना. तर कुठे येणार, इथे येऊ शकतो का, इथे तर ब्रिजहेडच्या इथे आहे ना, तर आता येणारच नाही. ठीक आहे, इथे डबल बॉन्ड येणारच नाही, मग कुठे येणार, इथे, इथेच येणार ना. मग हा कुठला कुठला ऑप्शन आहे, बी ऑप्शन, राईट. असंच एलिमिनेट झाला. इथे तर काय इथे दिलेलं, तर इथं असं होतच नाही. आणि इथे तर काय आउटसाइड मध्ये डबल बॉन्ड बनतच नाही, रिंगच्या आतमध्येच बनतो डबल बॉन्ड. ठीक आहे, तर एवढा सोपा प्रश्न आलेला सेटमध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या वेळेला ती लोक इन केस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन विचारतील तर काय नाही, जिथे कार्बोनिल ग्रुप होता तिथे सरळ इलेक्ट्रोफाईल टाकायचा त्याच पोझिशन वरती. ठीक आहे, तुम्हाला ही ट्रिक सांगते, काही मेकॅनिझम वगैरे नका करू. ठीक आहे, आणि डबल बॉन्ड कसा बघायचा, शॅपिरो असेल तर लेस सबस्टिट्यूटेड, बॅम्फोर्ड स्टिव्हन्स असेल तर मोर सबस्टिट्यूटेड, आणि लेस सबस्टिट्यूटेड मध्ये पण जर नॉर्मोनियन सिस्टम दिली असेल तर काळजी घ्यायची की ब्रिजेड कार्बनच्या इथे डबल बॉन्ड नसला पाहिजे, कारण तो अनस्टेबल प्रोडक्ट बनतो अकॉर्डिंग टू प्रेट्स रूल. बस एवढंच तुम्हाला या लेक्चर मध्ये स्टडी करायचं होतं. ओके, आणि दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट नेम रिॲक्शन्स. ओके, सो दिस वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण विटिग रिॲक्शन स्टडी करू. ओके, थँक्यू.